श्रीदेवी पावनी गांगेश्वर आकारी ब्राह्मण प्रसन्न असं एकाच ठिकाणी 3 तर मित्रांनो ह्या ठिकाणी आपण आलो ते एक पावनाई मंदिर आहे जे एकाच मंदिरामध्ये एकाच ठिकाणी 3 मंदिर असे आहेत बघू शकता। आई पावनाईचं दर्शन घ्या तुम्ही। तर मित्रांनो आपण गांगेश्वर हे मंदिर आहे बघू शकता, स्वयंभू शिव मंदिर आहे। कसे आहेत मित्रांनो, मजेत ना? आपल्या देवासगड देवगड या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो आज आपण आलो वळीवंडे गावामध्ये आणि देवगडवरून अवघ्या 18 ते 20 किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव आणि वळीवंडे गावामध्ये एक असं एक मंदिर आहे मित्रांनो जे एकच मंदिर पण 3 देवता एकाच ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार। ते गांगेश्वर पावनाई आणि आकारी ब्राह्मणी। आणि आज आपण अखंड हरिनाम सप्ताहासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि त्याबरोबर आपण एक सीन पाहणार आहोत। तो सीन कोणता आहे तो तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा आणि रंगीत दिंडी असेल ती पण पाहूया आपण आणि हरिनामाचा जप करत हरिनामाचा जयघोष करत इथले भाविक भक्त मंडळी उत्साहामध्ये हा वातावरण केलेलं आहे। आणि चला जाऊया थेट मंदिरामध्ये आणि आपण पाहूया सर्वप्रथम देवांचं दर्शन घेऊ, त्यानंतर मानकऱ्यांकडचं आणि मानकऱ्यांकडचं आपण त्यांची माहिती घेऊया देवाची आणि याचा कार्यक्रम कसा आहे तो जाणून घेऊया। चला जाऊया थेट मंदिरामध्ये। श्रीदेवी पावनी गांगेश्वर आकारी ब्राह्मण प्रसन्न असं एकाच ठिकाणी 3 मंदिर असं आणि आज अखंड हरिनाम सप्ताह आज या ठिकाणी साजरा होत आहे। सर्वप्रथम आपण आकारी ब्राह्मणच्या मंदिरामध्ये जाऊया। तर मित्रांनो या ठिकाणी आकारी ब्राह्मण हे मंदिर आहे। तर मित्रांनो ह्या ठिकाणी आपण आलो ते एक पावनाई मंदिर आहे जे एकाच मंदिरामध्ये एकाच ठिकाणी 3 मंदिर असे आहेत बघू शकता। आई पावनाईचं दर्शन घ्या तुम्ही आणि इथे ओटे वगैरे भरण्यात आलेले आहेत।
थोडे पुढे या, म्हणजे मला तेवढं ऐकायला येईल. हा माहिती ते सांगतो पहिला एक ग्रामदैवत म्हणून महादेवाचं मंदिर खाली आहे. इथे गाव देवी गावाची म्हणजे जी देवी आहे ती पावना देवी, तिचं मंदिर इथे आहे. तिलाच लागून गांगोघाटचे आकार आहे. गांगोघाटच्या आकारानंतर आकारी ब्राह्मणदेव आहे. आणि या तिघांचं एकत्र म्हणजे जे खामकाठी घेतात त्याचं जे अवसर येतात ते ह्या तिघांच्या मध्ये म्हणून हॉल आहे. या सभागृहामध्ये म्हणजे या मंडपात हे 12चा मांड आहे. या मांडामध्ये जसं आज हरिनाम सप्ताह 12च्या मांडामध्ये आहे तसंच ते खामकाठी वगैरे घेतली जाते ती मांडामध्ये, आणि ते वारे सुद्धा तिथे उभी केली जातात. आणि ह्या तिन्ही देवांच्या त्यांचं पुरवणी म्हणतात, ती परमेश्वराची पुरवणी ती या मांडात असल्यामुळे त्याला ते एकच 3 देवांचं संगम केलेलं आहे. आणि काय तुम्हाला पाहिजे बोला. हे जवळजवळ आमची पिढी 9वी आहे. यापूर्वी म्हणजे इसवी सन मध्ये 1600 शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीपासून ही मंदिरं जुनी आहे आणि त्याची पुनर्स्थापना जसं पूर्वजाला त्यांनी केलेली आहे. आणि पूर्वीची जी होती ती मातीची मंदिरं होती आणि फक्त पायाभूत असलेली. आता नवीन सुधारणेमध्ये त्याला एक स्वरूप दिलं गेलेलं आहे. नाही तर ही जुनी असल्या कारणाने त्याचं जे स्वरूप होतं त्यात फक्त बदल केलेला आहे की जेणेकरून ते जसं आपल्याला आत्ताच्या नवीन पिढीला योग्य वाटतं त्या नवीन पिढीने केलेला हा बदल आहे. आणि पुराणिक आहे, ही कोणी आम्ही नवीन पिढीने स्थापन केलेली नाही, पुराणिक आहे. आजचा व्हिडिओ एवढंच नक्की सबस्क्राईब करा. आपण आपले हरिनाम सप्ताह जे चालू झालेले थंडीच्या दिवसामध्ये